मामा जेव्हा ह्या अकोलच्या वेशीवर जेव्हा यायचे तेव्हा मामांच्यासाठी तो पदार्थ इथून बनवून मामांच्यासाठी घेऊन जायचा। एकदा प्रसंग असा घडला होता की मामा इकडं कापशीच्या आसपास मामा आले होते आणि तेव्हा एका भक्तांचा कणाचा तरी सांगावा आला होता, भाभी मामा आलेत आणि भेटायला जाणार असला तर तुम्ही या। मग भाभीने काय म्हटले की आता मामा आलेत म्हटल्यावर भेटायला जायला पाहिजे। मग तेव्हा मामांना काय घेऊन जायचं म्हणून शेठजींच्या सूनबहिणीने शेठजीच्या बायकोने काय केले की घरात एक लापशीचा पदार्थ बनवला। तो पदार्थ गव्याच्या रव्यापासून तुपापासून ड्रायफ्रूट पासून बनवला जातो। तो मामांना खूप आवडायचा। मग एकदा प्रसंग काय घडला की आता मामांच्या पेक्षा 4-5 जण भक्त लोक असतील तेवढाच एक 5-6 जणांना पुरविल तेवढीच लापशी बनवली घरातून आणि तो घेऊन गेली। मग तो लापशीचा प्रसाद काय केले की मामा म्हटले की गुजरीन लापशी आणलीस तर तू सगळ्यांना वाट, नंतर मी खातो। मग ह्यांच्या डोक्यात एक वेगळा प्रश्न आला की आता सगळ्यांना वाटल्यानंतर मामांना मिळणार काय, बरोबर ना। त्यावेळेला मामानी माझ्या आजीला रागवली की गुजरीन तुझ्या डोक्यात काय चाललंय माहिती आहे, जे सांगितले ते कर। मग जसं माझी आजी लापशी भक्तांना वाटाली तसं ती परत आणि तयार व्हायला लागली, जसं वाटेल तसं ती परत तयार व्हायली। जेवढे भक्त होते तेवढे सगळेजण खाऊन सुद्धा आणि जशी आहे तशी ती शिल्लक आहे। तेव्हा मामाने स्वतः प्रूफ करून दाखवलं की गुजरीन तुझ्या हातची कोण लापशी खायला त्याचं तर आयुष्य बदलत। प्रत्येक अमावस्याला इथं लापशीचा प्रसाद असतो, लांबून लांबून भक्त लोक येतात। अजून सुद्धा 800, 1000, 1200 किलोमीटरवरून ती लापशी खाण्यासाठी म्हणजे शेठजीच्या वाड्यात खास आवर्जून येतात। तुम्ही सुद्धा सर्वांनी एका अमावस्याला एकदा या, खास लापशी खाण्यासाठी या। लापशीची महिमा काय आहे हे खाल्ल्यावरच कळणार। ती परंपरा अजून मी सुद्धा जपून ठेवली बाळूमामाच्या नावानं चांगलं।